चला तर मित्रांनो, नवीन एक ब्लॉग बरं. तर तुमचा भाई अनिश भाई. तर आजच्या मध्ये भयानक प्लॅन केला मित्रांनी की डायरेक्ट आपल्याला गाणगापूरला जायचं. तर गाणगापूर कर्नाटकची आमची ट्रिप आहे. ट्रिप एन्जॉय करा. तर सुरुवातीलाच गाडीला जरा भूक लागली होती म्हणून गाडीला पारा खायला घातलं. त्यानंतर पुढे जाऊन आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही बेळ जरा कचकावली. तर बेळ खाऊन मस्त मजा आली. रात्रीचे 12 वाजले होते. 12 वाजता बेळ खातो या. तिथनं जाऊन चहा पिलो आम्ही, सुकून चहा. तर चहा पिऊन सुकून मिळालं. तर त्यातल्या त्यात बारीक कुत्र्याच पिल्लो आलो. तर आदित्य बाया कुत्र्याच पिल्ला बरेच खेळायच्या आधीच आम्ही पुढे आलो. डायरेक्ट कर्नाटक मध्ये बघा तुम्ही, लँग्वेज पण चेंज झाली. इथनं पुढे जाऊन लॉजिंग घेतलं. जरा रात्रीचा अंत केला इथंच आम्ही. तर भेटूया सकाळ सकाळी. तर सकाळी सकाळी उठल्यावर काय बघतोय की आदित्य बाय पार दिवाण खालीच गेला. तर आम्ही नंतर बघितलं तो हळूहळू सरकत पार दिवाणच्या खालीच गेला. त्यानंतर तिकडून आला शुभम बाय तर पक्का साऊथ इंडियन अन्नात दिसत होता, नादच नाही करायचा. तर तिथनं साऊथ इंडियन आमच्या शुभम बायाला घेऊन आलो मंदिराच्या परिसरात. मंदिराचा परिसर एकदमच नादिक होता. जेवढी पण मित्र गाणगापूरला जाऊन आले त्यांना माहिती आहे परिसर कसला नादिक आहे. तर तिथनं जाऊन मंदिरात पाया पडून आणि प्रसाद खाऊन आम्ही बाहेर आलो. तर इथं भूत ती पण काढतात. तर माझ्या मित्रांमध्ये तर काय आता सध्या भूत नाही, पण कधी पण येतं. बाहेर येता जरा एक खांब दिसला मला. मी एक जुना व्हिडिओ पाहिला होता ज्यामध्ये भूताचं सीन होता. बाय कुत्र्यापाशी आला. तर तिथनं आम्ही गेलो पुढं. तर शुभम बायान जरा यादवी मंत्र बांधून घेतला, परत भूत बीत माग नको लागायला. तर तिथनं पुढे जाऊन साऊथ इंडियन मध्ये आलो. आणि साऊथ इंडियन नाश्ता नाही केला तर काय फायदा. तर तिथनं इडली डोसा खाऊन आलो. आम्ही आलो 3 नद्यांचा संगम बघायला. तर इथं काय आहे ती मला पण नाही माहिती, पण इथं लई जण पुती वाचत होती. तर अजून माहिती घेऊया मोठ्या ब्लॉग मध्ये. तर आपल्या युट्यूब चॅनलवर मोठा ब्लॉग मिळेल. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.